8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रभावी आणि उपयुक्त भाषण. जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू, जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू. नको रडू स्त्री जन्मा ही तुझी कहाणी म्हणत तू, शोध घे स्वतःचा एक नवी कहाणी लिही तू. विधात्याचे नवनिर्माणाची कलाकृती तू, एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा करतो. उठ चल यशाच्या शिखरांची साद ऐक तू, स्त्री म्हणून जन्मलीयस व्यक्ती म्हणून जग तू. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र हो, जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकामधील थेरेसा माल्कियल यांच्या अध्यक्षतेखाली हा दिवस पार पडला. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तू रसिका इवली इवली पावलं, आता मात्र गावभर फिरणारी, शाळा अभ्यास करून अनेक सवंगडी जमवणारी, कला अभ्यास आणि हर प्रांतात आणि हर क्षेत्रात चमकणारी, सख्यांसोबत रमणारी तरीही रात सुखवणारी, स्वतःचाच आरसा होणारी, हरेकाला जोडणारी, जगाश नाते सांगणारी, प्रत्येक नाते आपुलकीने बांधणारी एक नारी. अनेक वेद रूपात दिसणारी ही स्त्री मुलगी, पत्नी, आई, दुर्गा, बहीण, सासू, नणंद, सुपरवुमन, लढणारी, संघर्ष करणारी, आधुनिकतेचा साज मिरवणारी, सोबतच परंपरा जपणारी, ऑफिस चालवणारी, लोकल पकडणारी, वर्दीमध्ये सेवा देणारी, मुलांचा अभ्यास घेणारी आणि वेळेवर डबा बनवणारी, अशी ही तिची अगणित रूपे. 21व्या शतकात स्त्रीने स्वतःची शक्ती ओळखली आहे. ती आपल्या अधिकारांसाठी झगडणेही शिकली आहे. आजच्या स्त्रीने सिद्ध केले आहे की त्या एकमेकांच्या शत्रू नाहीत तर सहकारी आहेत. स्त्री सशक्त आहे आणि तिच्या शक्तीची अभिव्यक्ती या रूपात बघायला मिळत आहे. आजच्या आधुनिक काळात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पूर्वीच्या काळी नोकरी करणारी स्त्री म्हणजे सहसा शैक्षणिक क्षेत्रात म्हणजेच शिक्षिका असलेली ही प्रतिमा होती. आता परिस्थिती बरीच बदललेली आहे. अगदी चालक वाहक महिला ते नासामध्ये कार्यरत महिला शास्त्रज्ञ अशा अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आज ती सहजपणे करत आहे. आताच्या परिस्थितीत काही क्षेत्रात बोटावर मोजता येतील इतक्याच महिला दिसत असल्या तरी त्यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला त्या क्षेत्राकडे वळताना दिसतात. सध्या चर्चेत असलेल्या क्रीडा क्षेत्रात PV सिंधू, फ्रीस्टाईल पैलवान गीता आणि बबिता फोगट अशा अनेक स्त्रियांकडून प्रेरित होऊन तरुणी आता अनेक नवनवीन क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. तरीही आजच्या या बदलत्या काळात स्त्री पूर्णतः स्वतंत्र नाही. आजही तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर तिला अनेक ठिकाणी अजूनही संघर्ष, अवहेलना याचा सामना करावा लागत आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तिच्या मताला अजूनही किंमत नाही. बाई, तुला जे करायचं आहे ते सगळे सांभाळून कर हा, असा प्रेमळ टोमणा आजही तिला मिळतो. उच्च शिक्षण, बदलती जीवनशैली यामुळे आज काही प्रमाणात स्त्री पुरुष समानता दिसत असली तरी अजूनही ग्रामीण भागातील परिस्थिती यामध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. जोपर्यंत स्त्रीविषयी आदर निर्माण होत नाही तोपर्यंत ती स्वतंत्र नाही. स्त्री पुरुष भिन्नता असे न पाहता एक व्यक्ती म्हणून जेव्हा स्त्रीकडे पाहिले जाईल तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. तू देविका, घराघराला मनामनाला सांधणारी, क्षणाक्षणाला कणाकणाला छेदणारी, अद्वितीय, अद्वैत्व, फक्त तूच जपणारी आणि जगणारी. ते फक्त तूच जपणारी आणि दिल्या घेतल्या वचनांना फक्त तूच जागणारी, फक्त तूच जगणारी.